सुंदर योग आहे। आपल्या मुढवे गावामध्ये आयोजित करण्यात आलेला गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आई मरी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि मरी माता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा, मरी माता मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेले हे कीर्तन पुष्प भगवंताच्या आई मरी मातेच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। आणि तुमच्या गावामध्ये येण्याचा योग मला ज्याच्यामुळे आलाय ते आपल्या गावचं वैभव आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस नवे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला मनापासून ज्या मुलावर प्रेम करतोय तो तुमच्या गावचा सर्वांचा, आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाणच्या माध्यमातून खरं तर त्याच्या सोबत मी बिग बॉस मराठीच्या प्रवासात एक आठवडा होतो आणि त्या आठवड्यामध्ये सूरजची माझी जी मैत्री झाली आणि अतिशय निर्मळ मनाचा, मन मोकळ्या मनाचा, अतिशय प्रामाणिक असलेला सूरज आज त्याच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर लोकप्रिय झालेला आहे। अशा सूरजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। सूरज जेव्हा ती ट्रॉफी घेऊन आपल्या गावामध्ये येईल तेव्हा आपल्या गावामध्ये इतकी गर्दी होणार आहे त्याला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत बोलण्यासाठी। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी त्याला खूप चांगला पाठिंबा देत आहात। त्यानिमित्ताने आज सर्व मुढवे गावातील आई मरी माता मित्रमंडळाने, तसंच मग ओंकार असेल आणि सर्व मित्रपरिवार असेल, गावातले ज्येष्ठ शिष्टमंडळी असतील, बनकर साहेब असेल, सूरजची आत्या असेल, सूरजची बहीण असेल, सूरजचा भाचा ओंकार असेल आणि संपूर्ण तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आणि त्यानिमित्ताने सूरजचं श्रद्धास्थान, सूरजच नाही तर तुम्हा सर्व गावातील प्रत्येकाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आई मरी मातेचं दर्शन मला त्यानिमित्ताने घडलं आणि मरी मातेच्या गणपती बाप्पाच्या चरणावर हे कीर्तन पुष्प समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। त्यानिमित्ताने या भागातील, या गावातील, या पंचक्रोशीतील आदरणीय वारकरी मंडळी टाळ घेऊन साथीसाठी उपस्थित आहेत। तसा उपस्थित आपण सर्व माता पिता, बंधू भगिनी, तरुण मित्र आपण सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो। विठ्ठल सूरजवर मी माझ्या कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे शेवटच्या काही 5-10 मिनिटांमध्ये बोलणारच आहे, पण तत्पूर्वी जो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या अभंगावर आपल्या समोर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना। पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा काना ताट करून बसायचंय, म्हणजे व्यवस्थित बसायचंय। दुसरी सूचना, आपले मोबाईल एकतर सायलेंट मोडवर ठेवा नाहीतर स्विच ऑफ करा। तिसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे माता भगिनींनो संवाद आहे। प्रपंचामध्ये, संसारामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो। आज माणसांची गर्दी वाढली आहे पण माणसांमधला संवाद कमी झालाय। माणसं एका गावामध्ये राहतात पण वर्षानुवर्ष बोलत नाहीत। माणसं एका घरामध्ये राहतात पण महिना बोलत नाहीत। माणसांची गर्दी वाढली पण माणसांमधला संवाद कमी झालाय। माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे। इथून पुढे 9:30 वाजेपर्यंत मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका। चौथी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर उभा राहून आपल्याला साथ घालेल, खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे। मग हा प्रतिसाद तुम्ही देणार कसा, तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय। मी तुमच्याकडे पाहिलं की मान हलवा, चला ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। आपलं ठरलंय ना बोलायचं, म्हणजे आता मला उत्तर द्या बरं का, म्हणजे इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत तुम्ही उत्तर द्यायचे बरं का। इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी जमलं जरा आवाज वाढवा तुमचा, जमल तासभर कसंही जाईल। आणि आता शेवटची सूचना करतो, खूप चांगलं नियोजन केलंय, खूप चांगले टाळकरी आहेत, आदरणीय आमचे महाराज आहेत, साऊंड सिस्टीम फार चांगली आहे, हार्मोनियम फार चांगले दादा वाजवत आहेत, पखवाज वादक आहेत, गायक आहेत, इतके सगळं तुम्ही छान नियोजन केलंय। मला कीर्तनाला येताना थोडीशी भुरभुर होती, मला वाटलं की काही पाऊस पडतोय का, पण नाही पडला आणि तुम्ही इतकं छान नियोजन केलंय, तुमची उपस्थिती खूप चांगली आहे। तुम्ही माझ्या कीर्तनापेक्षा तुम्ही सगळेजण सूरजवर प्रेम करताय आणि सूरजच्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात। आपला सूरज ज्यांच्या सोबत त्या बिग बॉसच्या घरामध्ये राहिला ते पुरुषोत्तम दादा आपल्या गावामध्ये येत आहेत, ही
फार तुमची चांगली भावना आणि त्या भावनेतून तुम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलेला आहात. म्हणून चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी ह्या सूचना देतोय. आता शेवटची सूचना, ज्या ज्या वेळेस विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवायची आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घ्यायचं. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने आपला उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामाने. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने आपला उद्धार होतो. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल नामस्मरण येईल, विकारो विधातः ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठल नाम अभिधीयते. ब्रह्म विष्णू महेश यांचा समन्वय म्हणजे श्री विठ्ठल नामस्मरण आहे. म्हणून साधू संतांनी आपल्याला विनंती केली, लावणिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोलामुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मोडवे गावामध्ये हा कीर्तनाचा सोहळा जो तुम्ही आयोजित केलेला आहे, असं सुख स्वर्गातही नाहीये. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठलाचं भजन येईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि हाताने टाळी वाजवा, मुखाने विठ्ठलाचं नामस्मरण करा. एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हटले महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? गेले का काय घरी तुम्ही? आणि मी गेले का काय घरी म्हणलं की हाय हाय म्हणा बरं का. म्हणजे तुम्हाला आपला एका महात्म्याला एका माणसाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर काय होतं? त्या महात्म्याने उत्तर दिलं, म्हणले कीर्तनामध्ये हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर आपल्या हातून जी कळत नकळतपणे पाप होतात ना, ती पाप सगळी निघून जातात. माऊलींच्या शब्दामध्ये कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चिताचे, जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर माता भगिनींनो काय होतं? सगळी पाप, बोला बोला, सगळी पाप निघून जातात. प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला, महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली. प्रश्न विचारणारा अतिशहाणा होता. तो म्हटला, महाराज, कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात. मग ती पाप जातात कुठं? आता याला काय करायचं होतं? कुठं जातात? महात्मा विद्वान होता. महात्म्याने सांगितलं, ऐक, कीर्तनात हाताने टाळी वाजवली, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं की सगळी पाप निघून जातात. आणि ती पाप कुठं जातात? तुम्ही ऐका बरं का. आणि ती पाप कीर्तनात बसून कीर्तनकाराने सांगूनही जो हाताने टाळी वाजवत नाही, तोंडाने विठ्ठलाचं नाव घेत नाही, त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. आता तुम्ही ठरवा टाळी वाजवायची की नाही वाजवायची. कशाला दुसऱ्याच्या बापाचे भागीदार होतात? आपली काही कमी आहेत का बाप? वाजवा टाळ्या, विठ्ठला आनंदाने कीर्तन आहे का. मध्यंतरी महाराज एक सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी एक बातमी वाचली की जो हाताने टाळी वाजवून तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतो ना, त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. हाताने टाळी वाजवली आणि तोंडाने विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्या माणसाला हृदय विकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून तुम्हाला पुण्य व्हावं असं वाटत नसेल तर अजिबात नका वाजवू टाळी. पण आपल्याला लवकर झटका येऊ नये म्हणून तरी वाजवा विठ्ठला. तुम्हाला सांगू का, आपण सगळे गणगणित आहे, स्ट्रेसमध्ये. माझ्या तरुण मित्रांना माझे शब्द कळत असतील. बनकर साहेब आपण सगळे स्ट्रेसमध्ये, टिंगरे साहेब आपण सगळे स्ट्रेसमध्ये, गणगणित आहेत, गणगणित. गणगण 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 गणगण. गेले का काय घरी? बघा आता जमत. नुसती गणगण आहे, स्ट्रेस आहे, स्ट्रेस, गणगण आहे, स्ट्रेस आहे, तणाव आहे. म्हणजे आपले चेहरे सांगतात आपल्याला किती तणाव आहे. मी तुम्हाला सांगू का, सूरज आज इतका लोकप्रिय का झाला? सूरजनी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याच्या कृतीतून हसू आणलं आणि अतिशय निर्मळ मनाचा आहे म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या गावातला सूरज पोहोचलाय. कारण की हसणं फार गरजेचं आहे. तुम्ही बघा, मी 10 दिवस आम्ही बरोबर होतो, 10 दिवस आतमध्ये. बरं, फक्त काय 1-2 तास नाही, 24 तास आम्ही बरोबर राहिलेलो. त्याच्यामुळे सूरजचा स्वभाव मला जो कळालेला आहे, ज्याला तुम्ही लहानपणापासून पाहताय, एक सांगतो, त्या व्यासपीठावर जाणं इतकं सोपं नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये जाणं इतकं सोपं नाहीये. मी मनापासून कलर्स मराठी चॅनेलचे, मी मनापासून कलर्स मराठी चॅनेलचे, केदार शिंदे सरांचे, अभिषेक सरांचे, प्रथमेश सरांचे, केतन सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सूरजला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि महाराष्ट्रात लोकप्रिय केलं. आपण सगळे स्ट्रेसमध्ये आहेत, लक्षात घ्या, आपण सगळे स्ट्रेसमध्ये.
थोडंसं विचार आहे का? 5 स्ट्रेस तुम्हाला मला प्रत्येकाला. स्ट्रेस म्हणजे तणाव. एक फिजिकली स्ट्रेस आहे, एक मेंटली स्ट्रेस आहे, एक फायनान्शियली स्ट्रेस आहे, एक फॅमिली स्ट्रेस आहे आणि एक सोशली स्ट्रेस आहे. फिजिकली स्ट्रेस म्हणजे काय? इथं बसलेल्या एकतरी माणसाने मला सांगावं की पुरुषोत्तम दादा आम्ही 100% फिट आहे, आम्ही 100% निरोगी आहे. इथं कोणीच 100% निरोगी नाही, सगळे अनफिट आहेत. कोणाची कंबरच दुखती, कोणाचे गुडघेच दुखतात, कोणाच्या गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या आता वाट्या, कोणाचं ब्लड प्रेशरच हाय होते, कोणाचं ब्लड प्रेशरच लो होते, कोणाची शुगर लेवलच वाढतीये, कोणाची शुगर लेवलच डाऊन होते, कोणाचं अर्धच डोकं दुखते अर्ध. आणि माता भगिनींना तुमच्यामध्ये तर एक लय जुना आजार आहे, कसं तरी होते, नुसतं कसं तरी होत. आता माझं कीर्तन 9:30च्या पुढे गेलं की तुम्हाला कसं तरीच व्हायला सुरुवात होणार. म्हणजे आम्ही अनफिट आहे, फिट नाहीये. दुसरा स्ट्रेस आहे मेंटली स्ट्रेस. डोक्यात काही ना काहीतरी विचार आहे. पण मी तुम्हाला सांगू का, विचार काय आहेत आपल्या डोक्यात, का आपण दुःखी आहे? आहोत आपण प्रेझेंटमध्ये, आहोत आपण वर्तमानामध्ये. ही सगळी वारकरी मंडळी टाळी म्हणून उभी आहे. आहोत आपण वर्तमानामध्ये, पण वर्तमानामध्ये राहून महाराज आपण एकतर भूतकाळामध्ये रमतोय, नाहीतर भविष्याची चिंता करतोय. भूतकाळातलं रमणं आणि भविष्याची चिंता तुमचं वर्तमान खराब करतं. भूतकाळात रमायचं नाही. हे बघा काय भूतकाळ शब्द बघा ना कसा आहे. भूतकाळ, 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 भूतकाळ या शब्दामध्ये भूत आहे. भविष्य, 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 भविष्य या शब्दामध्ये विष आहे. भूत आणि विष समाधान देत नाही, दुःख देतं. मग वर्तमान, वर्तमानात मान आहे म्हणून वर्तमानात जगलं ना की मग आपल्याला आहे ना बौद्धिक तणाव येणार नाही. एका रस्त्याने एक माणूस चाललेला असतो आणि रस्त्याच्या कडेला मंदिर असतं. तर मंदिरात कीर्तन चालू असतं, त्याला वेळ असतो म्हणून तो माणूस मंदिरामध्ये जाऊन कीर्तन ऐकायला बसतो आणि महाराजांकडे पाहू लागतो. महाराजांकडे पाहता पाहता 10-15 मिनिटात तो जोरजोरात रडायला लागतो, डोळ्यातून त्याच्या पाणी यायला लागतो, तो रडायला लागतो. महाराजांना प्रश्न पडतो की सगळे कीर्तन ऐकतायत आणि हा एकटाच का रडतोय? म्हणून महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा सगळे कीर्तन शांतपणे ऐकतायत आणि तू एकटाच का रडतो? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, म्हटलं महाराज मी रस्त्याने चाललो होतो, कीर्तनाचा आवाजाला वेळ होता म्हणून मंदिरात येऊन बसलो आणि मंदिरात येऊन बसलो तुमचं कीर्तन चालू होतं, तुम्ही बोलत होतात म्हणून तुमच्याकडे एकटक बघायला लागलो आणि तुमच्याकडे एकटक बघता बघता तुमच्या हनवटीवरच्या दाढीकडे बघून मला माझ्या मेलेल्या बोकडाची आठवण झाली म्हणून मी रडतोय. महाराज म्हणतात कोणी पुराणी काची दाढी दाढी रडेस पुंदे नाकोडी. माणूस भूतकाळामध्ये रमतोय म्हणून बौद्धिक मेंटली स्ट्रेस आहे. तिसरा स्ट्रेस आहे फॅमिली स्ट्रेस. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काहीतरी आहे की ते दुःख घेऊन माणूस जगत असतो. नंतर आहे सोशली स्ट्रेस. समाजामध्ये राहत असताना आपली पद प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो आणि या तणावांमधून तणाव हे बघा तणाव येणारच आहे, पण तणाव कमी करायचा असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि त्या नामस्मरणाने चंचल मन स्थिर होतं आणि आपण तणावापासून आपल्याला थोडीशी सुटका मिळते. म्हणून भगवंताचं नामस्मरण आनंदाने केलं पाहिजे. तुम्ही बघा सूरज घरामध्ये असताना सतत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सूरज मला बोलला की दादा माझे पप्पा म्हणजे महादेव आहेत आणि माझी आई म्हणजे मरी माता आहे. तुम्ही लक्षात घ्या,
आणि सतत काही जरी झालं तरी त्याच्या तोंडामध्ये आई मरी मातेचं नाव असतं. आणि मला असं वाटतं की आई मरी मातेमुळेच आज 7वा आठवडा चालू आहे. 7व्या आठवड्यात सूरज त्या घराचा कॅप्टन झालाय, हे लक्षात घ्या. म्हणजे गणपती बाप्पा माझे भाऊ आहेत बघा. गणपती बाप्पाने सूरजला केवढा मोठा प्रसाद दिलाय की गणेश उत्सव चालू असताना सूरज बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालाय. ही केवढी आनंदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळं आपली श्रद्धा असली ना की आपल्याला फळ अवश्य मिळतं. मी श्रद्धा बोलतोय, अंधश्रद्धा बोलत नाहीये. आपली श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. येथे भाविवन तत्वता परमार्थ नय हाता सकळ साधनांचे माथा जाणं तत्वता सद्भाव. म्हणून मनामध्ये भाव श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, ही भूमी संतांची भूमी आहे. पहा, भारत देश काय, माझे सद्गुरू एक फार चांगलं वाक्य सांगायचे, चांगलं उदाहरण द्यायचे. भाग्य, सद्भाग्य आणि महद्भाग्य. आपलं भाग्य काय तर आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. ह्या गेले का काय घरी आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं काय बोलत जावा, भाग्य भाग्य. आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो पुढच्या विषयाकडे येतो. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. ऐका, माणसाने मुक्तपणे, चाललो मी आळंदीला, बोलणं झाले तुम्ही. माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण काय करतो, आपण मोकळेपणाने बोलत नाही. आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर माता भगिनींनो काय होतं माहितीये, आपण मोकळेपणाने बोललो नाही तर आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात लई आतल्या गाठीच आहे. आतल्या गाठीची होऊ नका बोला. आपलं भाग्य आहे की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. पहा बरं का, मला प्रमाणात मी 9:30-9:40 कीर्तन संपवणार आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. गेलेलं धन परत मिळेल, मित्र परत मिळेल, पत्नी परत मिळेल, सर्व काही परत मिळेल, पण न शरीरम पुनः पुन्हा. इतकं सुंदर मानवी जीवन परत परत मिळणार नाहीये. जरा ह्या मानवी जीवनाची किंमत समजावून घ्या. माझ्याकडे वेळ नाहीये, पण परत केव्हा जेव्हा तुमच्या गावात कीर्तनासाठी येईल, वेळेत कीर्तन चालू करू आणि भरपूर संवाद करू. थोडासा विचार करा. द मॅन इज थिंकिंग ॲनिमल. माणूस हा विचारशील प्राणी आहे. माणसाने विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला मानवी जीवन मिळाले. प्रत्येक गोष्ट पैसे देऊन मिळेल. देवाने आपल्याला फुकट हे मानवी जीवन दिलंय, त्याची किंमत आपल्याला समजली पाहिजे. म्हणून कुत्र्या मांजराचा जन्म मिळण्यापेक्षा माणसाचा जन्म मिळाला हे आपलं भाग्य आहे. हा माणसाचा जन्म आपल्याला इतर देशात मिळण्यापेक्षा भारत देशात मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे आसक्त. ज्ञानाच्या ठिकाणी जो देश आसक्त झालेला आहे त्याला भारत देश म्हणतात. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. भारत हा धर्म प्रधान देश आहे. भारत हा कर्म प्रधान देश आहे. भारत या भारतामध्ये जन्माला आलो. नाथ भागवतात उभी आली भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. तेथेही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भरतखंडामध्ये नामे भारत देशात आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा बोलायचो. काय प्रतिज्ञा होती? भारत माझा गेले नाहीत का काय शाळेत? तुम्ही बोला ना. बेंबीच्या डेटापासून बोलायचं. हा, आपल्या देशाचं कौतुक आपण करायचं. भारत माझा, सारे भारतीय माझे, माझ्या देशावर माझे, माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला ज्या देशाचा अभिमान वाटावा अशा भारत देशात आपला जन्म हे आपलं सद्भाग्य आहे. विठ्ठल मानवी जीवन मिळणं भाग्य, हे मानवी जीवन भारत देशात मिळणं सद्भाग्य. आणि हे मानवी जीवन भारत देशात मिळूनही इतर राज्यांमध्ये मिळण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे साधू संतांच्या भूमीत मिळणं हे महत्भाग्य. पवित्र ते कुळ, पावन होतो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. विठ्ठल. आणि या संत मांदियाळींनी आपल्याला जीवन जगण्याची दिशा आणि दशा दाखवली. ऐका बरं का, मी नेहमी एक वाक्य सांगत असतो की ज्ञानोबा तुकोबारायांनी अवतार घेतला नसता आणि आपल्या अवतार कार्यामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांनी तुम्हाला मला आळंदी पंढरीची वाट दाखवली नसती तर तुमची माझी या संसारामध्ये वाट लागल्याशिवाय राहिली नसती. संत म्हणायचं कोणाला? ही भूमी संतांची भूमी आहे. संत म्हणायचं कोणाला? सुभाषितकार सांगतात सन्मार्गवर्तेना संत तदरूपेन विद्या विनय वृद्ध स एव वर्ततीति संत.
जे सन्मार्गाने वर्तन करतात, विद्यासून विनय ज्यांच्याकडे असतो आणि जे जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतात त्यांना संत म्हटले. मी अजून सोपं करून सांगतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. मला एकाने विचारलं, पुरुषोत्तम दादा कोणाला संत म्हणायचं? मी अगदी सोपं सांगितलं, दुसऱ्याच्या सुखाने जो सुखावतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने जो दुखावतो त्यांना संत म्हटलेले. जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. विठ्ठल. मी मध्यंतरी एका पेपरला हेडलाईन वाचली, यहा हर शख्स परेशान सा क्यों, यहा हर शख्स परेशान सा क्यों. इथं प्रत्येक माणूस दुःखी काय? मला त्या वाक्याने विचार करायला प्रवृत्त केलं. मी विचार केला आणि माझ्या लक्षात आले, अरे बरोबर, इथं सगळेच दुःखी आहेत. मग त्याचं उत्तर मला सापडलं, आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही ना, तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. गेली का काय घरी तुम्ही? येते का लक्षात काय म्हटलं मी मित्रांनो? आज माणूस स्वतःच्या दुःखाने जितका दुःखी नाही, तितका इतरांच्या सुखामुळे दुःखी आहे. सुखामुळे दुःखी आहे. अरे मी कितीही दुःखी असलो तरी चालेल, पण माझ्या शेजारचा सुखी नसला पाहिजे, ही वृत्ती आहे माणसांची. आणि काय माहितीये का, मी तुम्हाला गंमत सांगतो, आपल्या जीवनात दुःख असेल तर इतरांच्या जीवनात दुःख आलं पाहिजे, ही एक भूमिका माणसाची असते. संत कोणाला म्हटले? संत कोण आहेत? संत ज्ञानातले ज्ञानी जे असतात ना, ते संत. पहा बरं का, मुद्दा ऐका. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा बरं का, मुद्दे लक्षात ठेवा, नाहीतर आजकाल लोक कीर्तन ऐकतात पण ऐकत नाही. उलट पक्षी कीर्तनाला घरी जाताना कीर्तनकाराच्या पाया पडतात आणि कीर्तनकाराने विचारलं का पाया पडला, तर लोक बेधडकपणे सांगतात, महाराज आता 2 तास 7 ते 9 तुमचं कीर्तन जे काय ऐकलं ते तुमच्याच पायावर अर्पण, आम्ही आपलं चाललो गोधडीत घरी झोपायला. म्हणून एखादा मुद्दा. आणि बरं तुम्ही विसरताय म्हणून आमचं बल चाललंय बरं का. लक्षात ठेवा, विनोदाचा भाग सोडून द्या. तर 4 वर्ग आहेत समाजामध्ये, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा, दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा, तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा, चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी लोक म्हणजे काय? समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही. समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे देखील ज्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळलं? परत सांगतो, अज्ञानातील अज्ञानी म्हणजे समाजामध्ये अशी काही लोक असतात ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे पण त्यांना कळत नाही. वर्ग दुसरा आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. येत काही नसतं पण आम्हाला फार येतंय अशा आविर्भावामध्ये समाजातील लोक वावरत असतात. वर्ग तिसरा आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा. त्याच्यामध्ये प्रापंचिक ज्ञान असू शकतं पण स्वरूपाच्या बाबतीत अज्ञानी असतात. आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. ज्ञानातील ज्ञानी लोकांचा म्हणजे काय, तर ज्यांना प्रापंचिक ज्ञानही आहे आणि पारमार्थिक ज्ञानही आहे, प्रपंच आणि परमार्थाची सांगड जे घालतात त्यांना खऱ्या अर्थाने ज्ञानातले ज्ञानी म्हटलेले आहे. आणि आज मी ज्यांचा अभंग घेतलाय ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे ज्ञानातले ज्ञानी आहेत. विठ्ठल. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्णाने, अभंगावर चिंतन मांडतो मी, भगवान श्रीकृष्णाला उद्धवाने विचारलं तेव्हा सगळे म्हणतायत भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. देवा तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वतात येणार. रात्रंदिवस माझे भजन करायचं म्हणजे माझी भक्ती करायची. दिनरजने हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. भजन करतो तो भक्त. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. भक्ती करणं म्हणजे काय? भजन करणं म्हणजे भक्ती करणं आणि भक्ती करतो तो भक्त. अध्यात्मशास्त्र भक्तांचे 4 प्रकार सांगतात. गेले का काय घरी? अजून 20 मिनिटं. अध्यात्मशास्त्र भक्तांचे 4 प्रकार सांगतात. आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त. मुद्दा लक्षात ठेवा, माता बघून बोलू नका, माझ्याकडे लक्ष द्या. आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, पुरस्कृत भक्त आणि अधिकृत भक्त. आविष्कृत भक्त कोणाला म्हटले?
देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे. मी एक अभंग सांगतो भक्त. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासीजनी लागे पायी. या अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धामध्ये देवांची नावे आहेत. सदाशिव, महाविष्णू, ब्रह्म, आदिशक्ती ही झाली देवांची नावं. आणि याच अभंगाच्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धामध्ये भक्तांची नावे आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. किंवा आपण माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या आरती बोलतो. लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी अवतार पांडुरंग. पांडुरंगाचा अवतार म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे. भक्तांचा दुसरा प्रकार आहे अंगीकृत भक्त. म्हणजे देवाने ज्यांचा अंगीकार केलाय त्यांना अंगीकृत भक्त म्हणतात. ऐका, जगाने आपला अंगीकार केला नाही केला डोंट वरी, काळजी करायची नाही. देवाने आपला अंगीकार करावा. देवाने आपला अंगीकार केला. काय जग असे ज्याचा अंगीकार करायला पाहिजे त्याचा तिरस्कार करतं, आणि ज्याचा तिरस्कार करायला पाहिजे त्याचा अंगीकार करतं. म्हणजे ते कोविडच्या काळामध्ये नाही का, कोरोनाच्या काळामध्ये जे मरायला पाहिजे होती ती गेली का, काय झालं तुम्ही, जी मरायला पाहिजे होती ती जगली आणि जी जगायला पाहिजे होती ती मेली. म्हणजे आम्ही कीर्तन एक विनोदाने प्रसंग सांगत असतो. तुमच्याच भागातले कीर्तन करायचं आमचे प्रमोद महाराज एक किस्सा सांगतात की ते एक माणूस आयुष्याला कंटाळायचं नाही बरं का. आयुष्याला नैराश्य येतं माणसांच्या जीवनामध्ये. अरे ते बघा, चढ उतार सुख दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. फक्त आता तुमच्याच गावचा जर सूरज पाहिला तर सूरजच्या जीवनामध्येही तेवढी प्रतिकूलता आहे, पण गडी जात राहिला पुढे, जात राहिला पुढे, जात राहिला पुढे. आणि आई मरी माता असेल, गणपती बाप्पा असेल, त्यांनी एवढी मोठी कृपा केली की ज्या व्यासपीठावर जायला भाग्य लागतं, ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून जगभरात पोहोचता येतं. कधी वाटलं तरी असेल का, तुम्हाला तरी वाटलं असेल किंवा सूरजला तरी वाटलं असेल का की एवढ्या मोठ्या व्यासपीठावर सूरज जाईल आणि जग प्रसिद्ध होईल. जगात कार्यक्रम पाहतायत. कलर्स मराठीवरचा बिग बॉस मराठी हा कार्यक्रम जगात पाहतायत. ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम पाहिला जात नव्हता, पण सूरजमुळं ग्रामीण भागातही हा कार्यक्रम पाहिला जावं लागला. म्हणजे मला असं म्हणायचं की अरे जीवनामध्ये कितीही अडचणी असल्या तरी आपण प्रामाणिकपणे जीवनाची वाटचाल करत राहिलो ना की जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात. आयुष्याला कधी कंटाळायचं नाही. जीवनात चढ उतार प्रत्येकाच्या. ते माणसांना नैराश्य येतं, मग ते आत्महत्या करण्यासारखे पर्याय निवडतात. अरे दुःख आहेच. एक कवी फार सुंदर म्हणतो महाराज, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. गेले का घरी? हा गाणं म्हणत. हा शब्द बघा ना किती छान आहेत. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. मला असं वाटतं सूरजच्या बाबतीत हे घडलेलं आहे. सूरजच्या बाबतीत हे घडलंय. म्हणजे मला आता मी घरी बसलो होतो त्यावेळेस किंवा अगोदरही मी बोलत होतो त्यावेळेस मला समजलं. म्हणजे पहा ना, जीवनामध्ये जर बहिणी आहेत, आत्या आहे, भाचा आहे, हे सगळं आहे, पण आई बाप नसणे फार मोठं दुःख आहे. आई नसणं, बाप नसणं हे फार मोठं दुःख आहे. म्हणजे तसं पाहिलं तर सूरजच्या जीवनामध्ये काळाकुट्ट अंधारच आहे ना आई बापाशिवाय. पण ऐका, काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. सूरजच्या काळ्याकुट्ट काळोखात दिवा घेऊन जर कोणी आला असेल तर कलर्स मराठी चॅनेल आणि बिग बॉस आला असेल, म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो प्रकाश पडलेला आहे. सूरजच्या जीवनामध्ये काळ्याकुट्ट काळोखात, वाक्य बघा किती सुंदर आहे. काळ्याकुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. शेवटी फार सुंदर सांगितलंय. पायात काटे रुतून बसतात, पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खरं असतं.
पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत विठ्ठल. म्हणून काही माणसं आयुष्याला कंटाळतात. एक माणूस गेला आयुष्याला कंटाळला, मी नाही का म्हणलं, म्हणजे कोरोनाच्या काळात जी जागायला पाहिजे होती ती मेली आणि जी मरायला पाहिजे होती गेले का काय घरी. तर एक जण गेला आयुष्याला कंटाळला आणि आत्महत्या करायला गेला. बायकाळ्याचा पूल पूर्वी त्या मुंबईमध्ये एक फार फ्लायओव्हर नव्हते, आता तुम्ही गेले की अख्खी मुंबईच फ्लायओव्हरची झालेली. तर ते 35 वर्षपूर्वीची घटना. आयुष्याला कंटाळून भायकाळ्याच्या पुलावर भल्या पाटे 4 वाजता त्या कठड्यावर उभा राहिला आणि त्यांनी जीव देण्यासाठी माता भगिनीनं उडी पण मारली बरं का, उडी पण मारली. पण सकाळी 4 वाजता भाजीची पाटी डोक्यावर घेऊन एक माणूस बाजारात चालला होता. बरं यांनी जीव देण्यासाठी उडी मारली का? ते पडलं भाजीच्या पाटीत. कुठं पडलं? भाजीच्या पाटीत. आणि भाजीची पाटी ज्याच्या डोक्यावर होती तेच मेलं. म्हणजे ज्याने उडी मारली त्याला मरायचं होतं ते जगलं आणि जे भाजी घेऊन चाललं होतं त्याला जागायचं होतं ते मेलं. तसं आयुष्याला कंटाळू नका. तर मी सांगत होतो अंगीकार देवाने केला पाहिजे. बरं देव कोणाचा अंगीकार करतो का? आपण पारमार्थिक माणसं आहे. डेडिकेशन असावं लागते की, समर्पण असावं लागते की. डेडिकेशनच नाही, समर्पणच नाही. कार्यकर्त्याला नेता व्हायचंय पण कार्यकर्ता काही कामच करत नसेल तर पक्ष सृष्टी विचार कसा करतो? तुमचं डेडिकेशन असावं लागतं ना, तुमचं समर्पण असावं लागतं. देवाच्या चरणावर दादा किती समर्पण असावं? आपण नेहमी म्हणतो देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. किंवा किती समर्पण? तुका म्हणे घालू तयावरी भार वावहा संसार देवा पाहिजे. एवढं समर्पण, एवढी श्रद्धा पाहिजे. जसं सूरजची आई मरी मातेच्या चरणावर त्याची फार फार श्रद्धा आहे, जशी सूरजची श्रद्धा आहे. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आणि असा देवाच्या चरणावर ज्याचा विश्वास असतो ना त्याचाच देव अंगीकार करतो, कोणाचाही करत नाही. लक्षात घ्या, तुमचा विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास असला की देवाने अंगीकार केलाच म्हणा आणि त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणलाच म्हणा. देव अंगीकार केला नाही की त्या भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो. प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो. प्रपंचातल्या प्रेमाचा आवेग कमी झाला की मग म्हातारी दिंडीकडं तोपर्यंत प्रेमाचा आवेग प्रेमा. आता तुम्ही ताट बसा प्रश्नाचं उत्तर द्या. मी काय म्हटलं? प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो. खरं बोलायचं, मरी आईच्या चरणाजवळ बसलेले तुम्ही, मरी मातेच्या चरणाजवळ बसलेले, पांडुरंगाची शपथ आहे. मला खरं सांगायचं, लग्नानंतर मला पटकन उत्तर द्या म्हणजे मला एक 10 मिनिटात संपवायचंय. लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा बायकोला एकमेकांविषयी जेवढं प्रेम असतं तेवढंच प्रेम लग्नाच्या 15 वर्षानंतर असतं का? बस असं खरं बोलत जेव्हा प्रगती होत. प्रपंचात प्रेमाचा आवेग कमी होतो. लक्षात घ्या. आपल्या सूरजला माहिती नाही, सूरज म्हणतोय लग्न करायचं. त्यांनी मलाच पहिलं सांगितलं दादा मला लग्न करायचंय म्हणून. आता आत्या पण बोलली मला सूरजचं लग्न करायचं. आता देईल त्याला पोरगी, बरेच जण देतील. आता साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्तांसाठी तो काही करतो म्हणून अंगीकृत भक्त. भक्तांचा तिसरा प्रकार आहे पुरस्कृत भक्त. देवाबरोबर अनेकांनी वैर केलं, देवाने त्यांना मारलं, नुसतं मारलं नाही तर मोक्ष देऊन पुरस्कृत केलं. आणि भक्तांचा चौथा प्रकार आहे तो अधिकृत भक्तांचा. म्हणजे देवाचा ज्या भक्तांवर अधिकार असतो त्यांना अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. पण माझे आजोबा थोडंसं वेगळं सांगायचे, देवाचा भक्तावर नाही तर भक्ताचा देवावरचे अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हटलेलं आहे. आणि मी ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे ते अधिकृत भक्त म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. कर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे, जगाची उत्पत्ती स्थितीला ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे असा जगत नियंता भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष काम करत होता. 12 वर्ष विठ्ठल म्हणून, 12 वर्ष केशव म्हणून आणि 12 वर्ष श्रीखंड म्हणून देव एकनाथ महाराजांच्या घरी काम करत होता.
लोकांना समजलं. मग लोकांनी एकनाथ महाराजांच्या घरी गर्दी केली. जपी तपी ऋषी मुनी सगळे आले आणि एकनाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज, देव तुमच्या घरी काम करतो, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही जपतप अनुष्ठान करतोय, देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्ही तीर्थयात्रा व्रतवैकल्य उपवास करतोय, पण देव आमच्या स्वप्नातही येत नाही. जो देव आमच्या स्वप्नात येत नाही तो देव तुमच्या घरी तुमच्या दासाचं काम करतो. एकनाथ महाराज सांगा ना, देव आम्हाला कसं दर्शन देईल, देवाला काय आवडतं सांगा, देवाला काय आवडतं सांगा म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे टाळी वाजवा. हरी हरी